तर चला आता ही शेतातून ताजी ताजी भाजी आणलेली आहे, ती आपण बनवणार आहोत। तर ती कशी बनवायची दाखवते मी। तर बघा, ही निवडून घ्यायची भाजी आणि पाण्याने धुवून घ्यायची, एका चाळणीवरती टाकून घ्यायची आहे। अतिशय पौष्टिक भाजी आहे ही आणि दुर्मिळ होत चाललेली आहे बघा। तर नक्कीच कुठे मिळाली तुम्हाला तर घ्या आणि करून बघा। आता इकडे पाणी हे गरम करून ठेवलं आहे, यामध्ये ही भाजी आपण अगदी 1 मिनिट भरासाठी शिजवून घेणार आहोत। खूप जास्त शिजवायची गरज नाही याला। भाजी शिजायला फारसा वेळ लागत नाही। तर आपण इकडे भाजी शिजायला ठेवू आणि साईडला फोडणीची तयारी सुद्धा करून घेऊ। आता ही भाजी आपण इकडे शिजायला ठेवणार आहोत आणि या पॅन मध्ये तेल टाकून घेणार आहोत। भाजी कमी असल्यामुळे मी थोडंसंच तेल घेते आहे। तेलामध्ये बारीक चिरलेला कांदा टाकायचा, कांदा परतून घ्यायचा आहे तेलावरती। कांदा थोडासा परतला आहे आणि भाजी सुद्धा छान शिजून तयार आहे। गॅस बंद करायचा आहे बघा। ही भाजी आपण या चाळणीमध्ये पुन्हा गाळून घेणार आहोत। यामधलं जे पाणी आहे ते काढून घ्यायचं आणि या कांद्यामध्ये आता आपण हळद पावडर टाकणार आहोत। पाव चम्मच हळद पावडर, अर्धा चम्मच लाल तिखट। तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी अधिक घेऊ शकता। कोथिंबीर टाकायची आहे, चवीनुसार मीठ टाकून घेते। आपण भाजी शिजता वेळेस सुद्धा काही मीठ वगैरे टाकलं नाही। आता ही शिजून घेतलेली भाजी टाकायची आहे यामध्ये आणि मिक्स करून घ्यायचं आहे या कांद्यात। आता जास्त वेळ शिजवायची नाही भाजी, अगदीच 1 किंवा 1.5 मिनिटच ही भाजी आपण शिजवून घेणार आहोत, थोडीशी कोरडी होईपर्यंत। वरून पुन्हा बारीक चिरलेला कोथिंबीर, आणि हा कोथिंबीर मी माझ्या गार्डन मधला आणलेला आहे, फ्रेश अगदी, तो टाकायचा, मिक्स करून घ्यायचा। आता झाकण ठेवून 1-2 मिनिटं मी भाजी वाफवून घेते। तर बघा 1 मिनिट झाला आहे, गॅस बंद करते आणि भाजी आपण बघूया। भाजी छान तयार झाली आहे, मस्त अशी कोरडी भाजी ही तयार झाली आहे। तर ही चिगोरची भाजी तुम्हाला नक्की आवडली असेल, कमेंट करा, व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा आणि हो, अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटू पुन्हा अशाच छानशा नवीन रेसिपीसह।